हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. तर बघा, आज तर काय ब्लाऊज वगैरे काही नाही. आज मी ड्रेस कटिंग केलेला आहे आणि ड्रेस शिवणार आहे. तर दोन दोन ड्रेस माझ्याकडे आलेले आहेत आणि एक ब्लाऊज पण आहे साडीवरचा, पण तो ब्लाऊज आधी नंतर कट करणार आहे. तर हे बघा, तो फर्स्ट ड्रेस मी दाखवते. मी कटिंग पण करून ठेवलेत आले आता. काल काय मला वेळ नाही भेटला कार्यक्रम असल्यामुळे, त्याच्यामुळे आज आले मी कटिंग करून ठेवले आणि दोन्ही कलरचे ड्रेस आहेत. तर हे बघू शकता तुम्ही, अशा कलरचा हा मटेरियल आहे. हे कटिंग करून ठेवले. याची कटिंग जर तुम्हाला बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की कटिंग कशी करता तुम्ही ड्रेसची. तर त्याच्यासाठी बघा, हा पॅच पण आलेला होता लावायला. तर हा मी अगोदर काढून घेतलेला आहे आणि तो नंतर लावणार आहे, कारण कॉलरचा ड्रेस शिवायचा आपल्याला. कॉलरचं म्हणलं की हे काढून लावायचं, व्यवस्थित फिनिशिंग वगैरे आपली त्याला येते. तर त्याच्यानंतर स्लीव्स पण हो का कट करून घेतलेले आहेत मी. तो उंचीला थोड्या कमी पडतात, त्याच्यामुळे मी ह्याचा पॅन्टचा कपडा याला वापरणार आहे, जेणेकरून त्याची बाहीची उंची पूर्ण होईल. त्याच्यानंतर पाठीमागचा भाग पण दाखवते मी कट केलेला. तर हे बघा, पाठीमागचा भाग. तर ही एक कलरचा हा ड्रेस पूर्ण टॉपचा कपडा हे यूज केलाय. त्याच्यानंतर त्याला पॅन्ट बघा कशी आलेली आहे. त्याला पॅन्ट येलो कलर मध्ये आलेली आहे. तर ही सगळे मी एकट्याच कटिंग केलेलं आहे. एकाच मापाचे असेल तर मी दोन पॅन्ट वगैरे कट करते. तर हे बघा, ही पॅन्ट कट करून आलेली आहे. तर ह्या कलरचं, ह्या ड्रेसला ही पॅन्ट आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक कलरचा ड्रेस आहे, तो पण असंच कलरचा शिवायचा आहे. तर तो बघा, हे कलरचा ड्रेस आहे. इथं बॉर्डर आहे. हा पण कॉलरमध्ये नेक कट केलेला आहे, याचा पण पाहू शकता. आणि इथे बघा, मी पण याला बॉर्डरला आलेला आहे. हे पण आपल्याला यूज करायचं आहे. हे मी काढून घेतलेलं आहे कलरचं असल्यामुळे. आणि याच्यावर हा स्लीव्स पण कट केलेलं आहे. आणि हा तर पाठीमागचा भाग तुम्ही तर बघा. तर हे कट्ट्या मी अगोदर कट केले. तर काय होतं, ज्या वेळेस असे वर्कचे ड्रेस येत आहेत, असे वर्कचे, तर त्याच्यासाठी फ्रंट अगोदर कट करून घ्यावा लागतो आणि मग बॅकचा पार्ट कट करावा लागतं. दोन्ही एकसारखं बरोबर कट करता येत नाही, कारण याची डिझाईन दिलेली असते आपल्याला, ती व्यवस्थित त्यामध्ये बसवायची असते. त्याच्यामुळे दोन्हीकडे सेम आलं पाहिजे. त्याच्यासाठी या ड्रेसला अगोदर फ्रंट कट करून घ्यावं लागतं, नंतर बॅक कट करायचा. तर असे छोटे टिप्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर प्लीज त्यांनी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करावा. आणि त्याच्यावर बघा, ह्या कलरचा पॅन्ट आणि सलवार. तर याची सलवार शिवणार आहे. हे शिवल्यावर पण मी तुमच्यावर शेअर करणारच आहे. तर याची काय होती, याची सलवार आहे आणि याची पण सलवार शिवली जाणार आहे. तर हे दोन टॉप माझ्याकडे आलेले आहेत शिवायला. आणि चंद्रपूरमध्ये जी पैठणी आता न्यू ट्रेंडमध्ये निघाली आहे, तर ती माझ्याकडे शिवायला आलेली आहे. त्याच्यावरचा ब्लाऊज मला शिवायचा आहे, पफ स्लीव्ज वगैरे. तो पण मी त्यांच्याबरोबर शेअर करेल. असे छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.